गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आहेत ना आपण दोन जीवांबद्दल बात करणार आहोत, म्हणजे पती पत्नीबद्दल। आजच्या या सांसारिक जीवनामध्ये एवढं दोघांच्या जीवनामध्ये दुःख असतं की पूर्ण संसार भागवण्यास आहे ना त्यांना खूप मोठं कष्ट सोसावं लागतं। कधी मनुष्य वेगवेगळ्या रीतीने कष्टी होतो, कधी दुःखी होतो, कधी अशांत होतो। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर आपला पती कामावरून आला ना, पत्नीने 2 वेळा म्हणजे काही क्षण त्याच्यासोबत घालवले, त्याला आराम करण्याची संधी दिली, तर पत्नीच्या जीवनामध्ये काय घडतं ना। जर पत्नीचे पाय दाबणाऱ्या पतीबद्दल श्रीकृष्णांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, आणि जर पती पत्नीचे पाय दाबत असेल तर तिच्या जीवनामध्ये कोणता बदल होतो, या पूर्ण गोष्टीचं विश्लेषण आहे ना आपण या निरूपणामध्ये करणार आहोत। आजही आपल्या कलियुगामध्ये आपण बघतो, जी भक्ती मार्गामध्ये पत्नी असेल ती पतीच्या पाया पडल्याशिवाय जेवण करू शकत नाही। पण आजवर आपण बघतो ना, एवढी भरमसाठ ही हिंसक वृत्ती चालू झालेली आहे ना। नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या पद्धतीनं रासायनिकरित्या केलं जाणारं सेवन, यामुळं मनुष्याला आहे ना कधीच सुख निर्माण होत नाही। म्हणजे याच्या कलियुगातली पत्नी आहे ना, पतीला नाव सोबत हाक मारते, पतीच्या कधी पाया पडत नाही, पण अशा जीवनामध्ये आनंद असतो का बरं? बघा, कधीतरी तुम्ही विचार करा, हे जे जीवन आहे ना ते पतीला आणि पत्नीला त्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल का बरं? बघा, देवर्षी नारद मुनी आणि श्रीकृष्णांमध्ये आहे ना हा संवाद झालेला होता, आणि हा संवाद आहे ना आता मी तुम्हाला ऐकवणार आहे। बघा, एकदा देवर्षी नारदानं नम्रपणे श्रीकृष्णांना विचारलं, हे माधवा, आपल्या पतीला वश करण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या स्त्रीला तिच्या कृतीचं फळ कसं मिळतं बरं, ते कृपया तुम्ही मला सांगा। आपल्या पतीला नियंत्रणात ठेवणाऱ्या स्त्रीचं नक्की होतं काय? जर पतीने पत्नीला गुलाम म्हणून ठेवलं तर श्रीकृष्ण नारदांच्या कुतूहलावर हसले आणि म्हणाले, नारद, तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। विवाहासारख्या पवित्र बंधनात जोडीदार एकमेकांना पूरक असतात ना, पण जर पत्नी तिच्या अहंकारातून किंवा मोहातून तिच्या पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे परिणाम खूप दुःखद असू शकतात। जर पतीने आपल्या पत्नीला गुलाम म्हणून ठेवलं तर तिला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात। या विषयावर आहे ना एक प्राचीन इतिहास आहे, जो मी आज तुम्हाला सांगत आहे, ते काळजीपूर्वक तुम्ही ऐका। जे लोक पती पत्नी ही कथा काळजीपूर्वक ऐकतात ते नेहमी आनंदी, भाग्यवान आणि समृद्धच होतात ना। भगवान श्रीकृष्ण नारदाला ही कथा सांगण्यास सुरुवात करतात। हा प्राचीन इतिहासाचा विषय आहे। त्यावेळी रुक्मिगंध नावाचा एक शक्तिशाली आणि धर्मीनिष्ठ राजा राज्य करत होता। राजा रुक्मगंध हा भगवान विष्णूंचा प्रखर भक्त होता आणि नेहमी धर्माचं तो पालन करत असे। त्याची पत्नी राणी मोहिनी खूप सुंदर आणि सद्गुणी होती। राजा आणि राणी यांच्यात एकमेकांबद्दल सखोल प्रेम होतं, त्यांच्या दोघांमध्ये आदर होता। एके दिवशी राजा रुक्मगंध आपल्या प्रिय राणी मोहिनीसोबत फिरायला गेला। त्यानं आकर्षक मंद्राचल डोंगरावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला। दोन्ही राजे घोड्यांवर स्वार होऊन डोंगराकडे निघाले।
तिथे पोचल्यावर राजानं आपल्या घोड्याची लगाम उघडली, जेणेकरून तो हिरव्या गवतावर मुक्तपणे चरू शकेल आणि दोघेही काही काळ त्या काळपायी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ लागले. काही काळ तो आरामशीर मनानं पर्यटकांमध्ये फिरत होता. पर्वतांच्या हिरव्यागार रांगा, दऱ्या, पक्ष्यांच्या गोड किळकिळ्या आणि वाऱ्याच्या मऊ सुगंधाने त्याची मनं आहेत ना खूप प्रसन्न झाली. वेळेची जाणीव नव्हती आणि जेव्हा संध्याकाळ झाली ना तेव्हा राजा राणीनं परत येण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी त्यांचा घोडा चरत होता त्या दिशेने ते परत येऊ लागले. तेव्हा राजा रुक्मगंध यानं दूरवरून पाहिलं की त्याचा पराक्रमी घोडा त्याच्या पुढच्या खुरांसह खूप अस्वस्थतेने जमीन खोदत आहे. घोड्यांचे टोक गडगडासारखे इतके कडक होते आणि ते मोठ्या ताकदीनं जमिनीवर धडकत होते. असे वाटत होतं की घोडा पृथ्वीच्या आत काहीतरी शोधत आहे किंवा त्याला कशाची तरी भीती वाटत होती आणि तो जमिनीवर आदळला. बघा, राजा खूप चिंतेमध्ये पडला. आपल्या जीवनात सुद्धा असं काही अचानक घडलं ना की आपण खूप घाबरतो. त्यामुळे राजासुद्धा चिंतेमध्ये पडला आणि म्हणाला, मोहिनीकडे पहा, आमचा घोडा अशी माती का खोदत आहे? नक्कीच काही प्राणी जमिनीखाली अडकले असावेत. राणी मोहिनीने सुद्धा हे दृश्य पाहिलं आणि घाबरलेला राजा रुक्मगंध ताबडतोब घोड्याकडे धावला आणि ताबा धरून त्याला शांत करू लागला. हिना हिंकर घोडा पृथ्वीवर कुतरडणे थांबवणार नव्हता. राजा आणि राणीनं आजूबाजूला पाहिलं आणि पाहिलं की घोड्याच्या खुरांनी एका प्राण्याला दुखापत होत आहे. राजा आणि राणी जवळ आले तोपर्यंत घोड्याला जमिनीमध्ये बऱ्याचपैकी छेद झाला होता. घोड्याच्या हल्ल्यामुळं सर्वत्र चिखल पसरलेला होता. त्याला एक लहान सरडा आहे ना तो चिंताग्रस्त होऊन पृथ्वीच्या मातीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसला. गरीब सरडा तिथे एका खड्ड्यामध्ये राहत होता आणि त्याचे निवासस्थान घोड्यांच्या टोकांनी नष्ट केलेले होते. जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला. सरडा अद्याप पूर्णपणे बाहेर आला नव्हता. जेव्हा घोड्याचा तीव्र आणि जोरदार फटक्यानं त्याच्या छोट्या शरीराला गंभीर दुखापत झाली ना, घोड्याच्या खुराला थेट फटका बसल्यानं सरडा रक्तस्राव होऊन जमिनीवर पडला होता आणि बेशुद्धच पडला ना. त्याचं शरीर वेदनेने थरथर कापत होतं. दयाळू राजा रुक्मगंधानं जेव्हा हे हृदयद्रावक दृश्य पाहिलं ना तेव्हा त्याचे हृदय करुणेने भरलं. ते काही क्षण आनंदी होते, पण आता त्याचे डोळे त्या निष्पाप प्राण्याबद्दलच्या करुणेने भरलेले होते. त्यांनी ताबडतोब घोड्याची लगाम ओढली. तो थांबवला आणि जखमी सरड्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली. राजाने झाडावरून काही मोठे कोमट पाने तोडली आणि त्या पानांच्या मदतीनं सरड्याच्या घायाळ झालेल्या शरीराला घोड्याच्या खुराखालीतून काळजीपूर्वक उचललं. सरड्याचे शरीर निर्जीव दिसत होतं आणि ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. राणी मोहिनीनी राजासोबत तिथे पोचली होती. राजा रुक्मगंधानं प्रेमानं बेशुद्ध पडलेला सरडा जमिनीवर ठेवला. सरड्याचा श्वासाचा दोर तुटणार होता. त्याचं शरीर अजूनही दुखत होतं. ती जिवंत होती पण तीव्र वेदनेमुळे बेशुद्ध पडलेली होती. राजा चिंतेमध्ये राणीला म्हणाला, सुंदरी, लगेच स्वच्छ आणि थंड पाणी आण. हा लहान सरडा आमच्या घोड्याखाली बुडून गेला आहे. ते लगेच पाण्याने धुवून गेले पाहिजे, तरच ते टिकेल. स्वामीजींची आज्ञा मिळाल्यावर राणी मोहिनी लगेच जवळच्या धबधब्याकडे धावली. काही क्षणातच ती तिच्या हातात थंड आणि स्वच्छ पाणी घेऊन परत आली. राजा खाली वाकला आणि त्याच्या हातांनी सरड्याच्या शरीरावर हळूवार थंड पाणी शिंपडू लागला. थंड पाण्यानं थेंब पडताच एक चमत्कार झाला. बेशुद्ध अंधारात बुडालेला सरड्याचं शरीर हळूहळू हळू लागलं. काही काळा राजा मला जाळण्यापासून त्याला रोखू शकला नाही. त्यांना जे हवं होतं ना ते मी केलं, पण दुर्दैवानं माझ्या गुन्ह्याचा हा विजय ही शेवट माझ्यासाठी एक शापच बनला ना. पती पूर्ण नियंत्रणामध्ये येतात
माझ्या मनातील अहंकाराने पुन्हा डोके वर काढले. वर्षानुवर्ष दडपलेला राग आणि तो संताप आहे ना, आता सत्तेवर आला. ज्या पत्नीचा धर्म मी विसरलो होतो, ती पत्नी तिच्या मर्यादेमध्ये आणखी घुसू लागली. मी माझ्या पतीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. जसे ते मला देत असत तसे मी त्यांना उलट आदेश द्यायला सुरुवात केली. आता परिस्थिती उलटली होती. सुरुवातीला मी माझ्या पतीचं नाव घेतलं नाही, आता मी त्याला नाव सांगतो. मला त्याच्या प्रतिष्ठेची पर्वा नव्हती. मी त्यांना माझं अधीनस्थ मानायला सुरुवात केली. मी त्यांच्यासाठी बरीच घरगुती कामे केली. आधी जी कामे मी करायचो किंवा नोकरांकडून करायचो, ती सर्व कामे मी माझ्या पतीला सांगून करून घेत असे. त्यांनी शांतपणे माझं म्हणणं ऐकलं. अगदी पहिली स्त्री होती जिने तिच्या पतीला दूध पाजल्यानंतर खाल्लं. पण आता मी जाणून बुजून त्यांच्या आधी जेवायला जायचो. तिच्या पत्नीच्या आज्ञेचा किंवा इच्छेचा प्रश्नच नव्हता. आता मला जे हवं होतं ते माझ्या घरी आहे. जरी माझे पती मला कशासाठी तरी त्रास देत असले ना, तर मी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्यावर आरोप लावायचे. त्या क्षणी मला वाटलं की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली आहे. माझे पती आता कायम माझ्या नियंत्रणाखाली होते आणि मी सांगितल्याप्रमाणे केलं असतं. एका क्षणासाठी मला वाटलं की मी जगातील सर्वात आनंदी स्त्री आहे. बघा, ज्या स्त्रीला सर्व काही मिळतं ना, ती सर्वात भाग्यवान स्त्री समजते. मग ती नवऱ्याला सुद्धा एवढा त्याला चांगला मानत नाही. पण मनुष्य आहे ना, आपल्या कर्मापासून किती काळ दूर पळू शकतो ना. माझे पाप मला सोडलेले नाहीत. काही काळानंतर हा कायदा लागू झाला. माझ्या मरणाची वेळ झाली होती. मी फार काळ जगलो नाही. एके दिवशी मी हे नश्वर शरीर सोडलं आणि मरण पावलो. मी माझ्या आयुष्यातून बाहेर येताच यमदूत माझ्यासमोर उभा राहिला. त्याचं भयानक रूप पाहून माझा आत्मा थरथरत होता. काळ्या जगा घातलेल्या यमदूतानं मला बंधनात ओढलं आणि यमराजाच्या सभेला नेलं. बघा, स्वर्गाचं द्वार म्हणजे काय आहे ना. मी स्वतःला यमपुरीच्या भयंकर रस्त्यावर सापडलो. मला मोठा धक्का बसला होता आणि भीती वाटत होती. पण आता खूप उशीर झालेला होता. माझ्या कृत्याचा न्याय आहे ना, यमराजाच्या दरबारामध्ये होणार होता. यमराज जो त्याच्या न्यायासाठी प्रसिद्ध आहे ना, तो बाकावर बसला होता आणि थरथरत्या आत्म्यानं मला त्यांच्यासमोर आणलं होतं आणि उभे केलं होतं. जेव्हा यमराजानं माझ्या पापांचा वृत्तांत वाचला ना, तेव्हा त्याला खूप राग आला. त्यानं आपला निर्णय मोठ्या आवाजामध्ये जाहीर केला. तिनं आपल्या पतीला फसवून गंभीर पाप केलं आहे. ते नरकात गरम केलेल्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि युगानुयुग जाळलं पाहिजे. यमराजांची आज्ञा ही मिळताच यमदूतानं मला नरकाच्या भांड्यामध्ये नेलं, जिथे जळत असलेले तांबे उकळत होता. मी आरडाओरडा केला आणि क्षमायाचनासुद्धा मागितली. पण माझं म्हणणं ऐकून घेणारं इथं कुणीच नव्हतं. पुढच्या क्षणी जादूगारांनी मला उचललं आणि उकळत्या तांब्याच्या मोठ्या भांड्यामध्ये फेकून दिलं. हा छळ असह्य होता. जेव्हा माझं सूक्ष्म शरीर त्या उकळत्या तांब्यामध्ये पडलं ना, तेव्हा मी ओरडले, आरडाओरडा केला. अनेक विंचू एकत्र दंश करत होते. जणू डोळ्यांचे लाखो बाण शरीरामध्ये छेदत होते. अगणित वर्ष मी तोच त्रास सहन केला. माझं रडणं, माझे अश्रू सर्व व्यर्थ गेले. माझं म्हणणं ऐकून घेणारं तिथे कोणीच नव्हतं. पहा, माझ्या पापांनी मला ग्रासलं होतं. तांब्याच्या त्या उकळत्या भांड्यामध्ये मी 15 वर्ष सतत जळत होतो. इतका काळ नरक यातना भोगल्यानंतर जेव्हा माझ्या काही पापांचा नाश झाला ना, तेव्हा यमराजानं मला नरकातून हाकलून देण्याचा आदेश दिले. माझ्या कृती अक्षम्य आहेत ते माझ्या लक्षात आलं, पण शिक्षा अजून पूर्ण झाली नव्हती. यमराज कठोर आवाजामध्ये म्हणाला, त्याची पापे पूर्ण पुसली गेलेली नाहीत. त्याला अद्याप मानवी योनी मिळणार नाही. ते पृथ्वीवर पाठवा. त्यांच्या आदेशानुसार माझा पुढचा जन्म आहे ना,
पृथ्वीवर एक क्षुल्लक सरडा म्हणून झाला. हो राजा, मी आता या सरड्याच्या शरीरात 10,000 वर्ष पार केली आहेत. इतकी वर्ष मी या स्वरूपात पृथ्वीवर फिरत आलो आहे. बघा, मी माझे दिवस आहेत ना, जुन्या घराच्या भगवा शेषात कुठेतरी लपून, कधी झाडाच्या पोकळीमध्ये, कधी लोकांच्या घराच्या गडद दरडांमध्ये घालवलेला आहे. या क्षुल्लक शरीराचं जीवन खूप दुःखद आहे. अन्न नाही, पाणी नाही, ते फक्त कीटक खाऊन जगले. सतत 10,000 वर्षांचा हा दीर्घ काळ मी माझ्या पापांचा पश्चाताप करण्यामध्ये आणि देवाची क्षमा मागण्यामध्ये घालवला. माझं हे शापित जीवन आहे ना, केव्हा संपेल आणि मला कधी मुक्ती मिळेल याची मी दररोज वाट पाहत असे. एका माणसानं माझ्यावर दया करावी आणि मला वाचवावं यासाठी मी किती वेळा प्रार्थना केली हे मला माहीत नाही. असं म्हणत सरपटणाऱ्या स्त्रीनं राजाकडं पाहिलं, आपला निष्कर्ष आणि विनंती व्यक्त केली. हे माझं पाप होतं. माझी कथा सर्व महिलांसाठी एक इशारा आहे. जर दुसरी स्त्री आहे ना, तिच्या पतीला वश करण्याचं धाडस करत असेल, ते वशीकरणानं, मंत्रानं असो किंवा पतीचा अपमान करून असो, त्याचं सर्व गुण नष्ट होतात. म्हणून एक गोष्ट आहे ना, प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवा, जेव्हा अशी आपण चांगली कामं करत नाही ना, तर त्याचं पूर्ण भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत. अशा दुष्ट स्त्रीला माझ्यासारखीच कठोर शिक्षा दिली जाते. बघा, एक स्त्री आहे ना, ती दुसऱ्या स्त्रीला सांगते. त्याच्या मृत्यूनंतर त्याला गरम तांब्याच्या मोठ्या भांड्यामध्ये जाळलं जातं आणि त्याला असह्य यंत्रणांचा त्रास होतो. महाराज रुक्मगंध होते ना, आज मी तुमच्या आश्रमामध्ये मोठ्या आशेने आलो आहे. तुम्ही सर्वोच्च आत्मा आहात. जर तुम्ही माझ्यावर दया केली नाही ना, तर माझे तारण अशक्य आहे. मी पुन्हा पापाच्या विहिरीमध्ये पडेल. माझ्यावर दया करा. हे महिपाळ, तुम्ही स्वतः तो सद्गुण जमा केला आहे. तुम्ही या पृथ्वीवरचे धर्माचे प्रकटीकरण आहात आणि तुम्ही तुमच्या चांगल्या कृतींनी यमराजांचा मार्गही नष्ट केलेला आहे. आता कृपया त्या सद्गुणांचा थोडासा भाग आहे ना, मला दान करावा, जेणेकरून मी या स्थूळ सरड्याच्या योनीतून मुक्त होऊ शकेल. तुमच्या चरणी पडलेले हे दुःख तुमच्याकडे आयुष्यभरासाठी भीक मागत आहे. माझ्या आधीच्या आयुष्यामध्ये आहे ना, माझ्या स्वामी माझ्यावर रागवला होता, पण आता मला तुमच्यासारख्या दयाळू गुरूंचा पाठिंबा आहे. कृपया मला या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढा. जेव्हा नारदानं हे सांगितलं ना, बघा तुमच्या लक्षात आहे का, नारदांनी प्रश्न विचारलेला होता भगवान श्रीकृष्णांना आणि भगवान श्रीकृष्ण हे नारदांना सांगतात. तेव्हा सरड्याच्या रूपातील ती स्त्री होती ना, ती राजाच्या पायाजवळ आली आणि तीव्रपणे रडायला लागली. तिचा दबलेला आवाज, तिचा दबलेले अश्रू, वेदनादायक विनवणीचं वातावरण खूप भावूक झालेलं होतं. राजा रुक्मगंधा आणि राणी मोहिनी यांनी त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला. काही वेळ शांतता होती. डोंगराच्या शांततेत फक्त त्या महिलेच्या रडण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. राजा रुक्मानंद आणि राणी मोहिनी यांनी सरड्याचं कथन केलेली ही हृदय पिळवून टाकणारी कथा आहे ना, ती बघा लक्षपूर्वक ऐकली. कथेच्या शेवटी राणी मोहिनीच्या चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य दिसून आलं. त्यानं त्या रडणाऱ्या पक्षाकडं पाहिलं आणि मग त्यानं राजाकडं पाहिलं आणि म्हणाला, मालकाला त्याच्या स्वतःच्या कृतीची सुखद फळे मिळतात. या महिलेनं आपल्या प्रतिपती वाईट भावना ठेवून फसवणूक आणि फसवणुकीचा अवलंब केला. परिणामी त्याला आहे ना, नरक सदृश्य दुःख सोसावं लागलं आहे. म्हणून आहे ना, पती असो किंवा पत्नी असो, दोघांनी दोघांचा आदर राखला पाहिजे. जीवनामध्ये जर एकमेकांनी दोघांचा अपमान केला ना, तर त्याला नरक वासना भरपूर भोगाव्या लागतात. आयुष्यात आहे ना, कितीही संकट येऊ दे, पण दोघांनी कधीच एकमेकांची साथ सोडू नका. ही तुमची जोपर्यंत साथ आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही परिस्थिती अवश्य करू शकत नाही, कोणतीही परिस्थिती भयभीत करू शकत नाही. म्हणून दोघांची ही साथ आहे ना, ही कायम अशीच राहावी. पती
पत्नीनं पतीचा कधीच अपमान करू नये. आता ज्या भक्ती मार्गामध्ये पत्नी आहेत ना, त्या दररोज पतीच्या पाया पडतात आणि जर तुम्ही दररोज पतीच्या पाया पडत असाल ना, तर तुमच्यासारखं भाग्यशाली कोणी नाही. तुमच्या जीवनामध्ये कधीच संकट येणार नाही आणि संकट जरी आली तर त्या संकटाची तीव्रता कमी करून भगवंत त्याचं रूपांतर समाधानामध्ये निर्माण करत असतो, सुखामध्ये निर्माण करत असतो. म्हणून कोणतीही काळजी नसावी. सुंदर तुम्हाला जीवन दिलं जाईल. पती पत्नीमध्ये गोडवा निर्माण ठेवा. तुमच्यासारखे नशीबवान तुम्ही आहात. जय जय रघुवीर समर्थ.